कपल कुठे आहे सर? 12वं कपल मिळाले, बुकिंग कन्फर्म झालंय. काय? नाही 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 मिस्टर शंतनू, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. तुम्ही आता हो म्हणाल, उद्या म्हणाल कपल आलंच नाही. नाही 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 सर, असं काहीच होणार नाहीये. मी तुम्ही दिलेला शब्द पाळलाय आणि जर तुम्ही सुद्धा तुमचा शब्द पाळा, मला पटकन प्रमोशन देऊन टाका. 1 मिनिट, मी असा शब्द कधी दिलेला नाही. हो का? नाही दिलाय? अहो मग आत्ता द्या, काय प्रॉब्लेम आहे? आत्ता द्या. आधी शेवटचे कपल कोण आहे ते सांगा. सांगतो सांगतो. अहो सर, तुमचा राजबिंडा. अहो तुमचा फेवरेट एम्प्लॉई. अहो सर, मी शंतनू मंत्री. अहो सर, मी स्वतः जातोय. आय मीन मी आणि माझी बायको. काय? हा सर, आता ना फक्त एकच प्रॉब्लेम आहे. मला ना खूप काम आहेत, म्हणजे पॅकिंग करायची आहे. बायको पण खूप मागे लागली आहे. खूप एक्साइटेड आहोत सर आम्ही. खरंच थँक्यू सर, थँक्यू थँक्यू सर. बाय 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 बाय. शंतनू थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. अंकू, अगं काय झालं? इतक्या घाईघाईत का बोलून घेतलं? घोळ झालाय. काय? सासूबाई पण येत आहेत माथेरानला. काय सांगतेस? आई पण येते? अगं म्हणजे 13वं कपल. खूप बोनस मिळणार. बॉस खूप खुश होणार आहे. मी आता सर. काय झालं? 2 दिवस सासूबाईंपासून सुट्टी पाहिजे म्हणून ठरलं ना माथेरानला जायचं. तर खुश काय होतंय? अरे वा, आई येणार. सॉरी सॉरी, माझ्या लक्षातच नाही राहिलं. अगं पण आई काय येते? कारण तू जेव्हा सांगितलंस ना, आई 2 दिवस माथेरानला जायचंय, तेव्हा त्यांना असं वाटलं चौघांनी जायचंय. 1 2 3 4. पण अगं मग तू सांगितलं का नाही? चौघे नाही, आपण दोघच जातोय म्हणून. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची आहे? अजिबात नाही. तू जाऊन सांग आत्ताच्या आत्ता. ए नाही 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 अंकू, असं नाही. अगं आईला आता खूप वाईट वाटेल सांगितलं तर. हो का? पण जर नाही सांगितलं ना, तर मला खूप काही वाटेल. विचार कर. हे नाही 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 अंक, असं नाही असं नाही. अगं पप्पी आणि झप्पी सोबत कॉम्प्रोमाइज नाही करू शकत मी. मी आत्ता जातो आणि आईला समजावून सांगतो. आणि मला माहिती आहे तिला समजेल. म्हणजे खूप समजदार आहे ग, मला माहिती. अरे यार, काय काय झालं? अरे देवा, टूर कॅन्सल झाली आपली. कॅन्सल झाली? असं कसं झालं रे? आता काय, ते कमी बुकिंग झालं ना. आपण फक्त 4च जण होतो आणि कंपनी असं लॉस नाही बेअर करू शकत ना, त्यामुळे कॅन्सल केलं ग त्यांनी. आणि हे सगळं माझ्या हातात नसतं. ते म्हणजे सगळं माझी सासूबाई, आय मीन माझी बॉस, म्हणजे माझा बॉस डिसाइड करतो हे सगळं. मी काही. मग आता काय, आता आपण स्वखर्चाने जाऊ शकतो, म्हणजे सगळं आपापल्या पैशाने खर्च करून. पण आता बुकिंग सुद्धा मिळणार नाही. बाप रे, आता खूपच टेन्शन आलंय मला तर. आता सगळं इम्पॉसिबल वाटतंय ग अंकू आता. बापरे तनू. आई सॉरी हा, मी तुझी माथेरानला जायची इच्छा पूर्ण करू नाही शकलो ग. नाही नाही पिल्लू, असा उदास नको होस बाळा. आता बाकीची कपल झाली नाहीत, ह्याच्यामध्ये तुझा काय दोष आहे बाळा? जाऊ दे, मी आपली ऑनलाईनच माथेरान बघेन. हो, नको काळजी करू, नको वाईट वाटू घेऊस बाळा. बरं तनू, मी काय म्हणतेय, आता अनायसे टूर कॅन्सलच झाली अशी किती वाईट ना, पण आपल्याला तर सुट्टी आहे ना. मग आपण माझ्या आत्याकडे जाऊया का कुर्ल्याला? आत्याकडे? ती बाजारी आहे ना, गेले 1.5 महिना बोलवतीये पण जाणंच होत नाहीये. चालेल, जाऊया. जाऊयात ना, जाऊयात. पण सकाळी सकाळी जाऊ. नाही म्हणजे दुपारी गेलं तर उगाच अख्खा दिवस वाया जातो ग. हो ना. सकाळी जाऊ. लवकरच निघा रे सकाळी. आणि जर का तुम्हाला वाटलं की आत्याची तब्येत फारच खराब आहे, तर सगळं उरकूनच या. हो, सगळं उरकून म्हणजे काय? फक्त आजारी आहेत त्या? नाही अगं, म्हणजे मदतीला थांब, सगळं उरकून घे आणि अजिबात इकडेची घाई करू नका. सासूबाई, चालेल ना? आता सगळं ठरवलंच आहे तुम्ही, तर मी काय नाही म्हणणार. आणि म्हणाले तर थांबणारेच का इकडे? जा. मंत्री येत आहे ना, की जाते यांच्यावर आत्याकडे त्यांच्या? हॅलो चालेल. टूर निघाली. वा वा वा. पिल्लू, ए पिल्लू, जायलाच हवं का रे बाळा? नाही सुट्टी तर आराम कर की जरा. तर निघाल्यावर कसले विचारतेस?
ए जा रे, आणि पोचलात तर फोन करा. अहो पोचलात तर म्हणजे काय, कुर्ल्याला तर चाललेत ते, त्यात काय फोन करायचंय. अरे मुंबईतलं ट्रॅफिक कसं आहे माहितीये ना तुला. विश्व भ्रमणाला निघाल्यासारखी तयारी करावी लागते याला. हो खरंय तुमचं. म्हणून तर मी तुझ्यासाठी लाडू केलेत पिल्लू. प्रवासात भूक लागेल ना तुला, मग घे लाडू घ्या, तुला आवडतात ना तेच केलेत. हा सासूबाई आम्ही कुर्ल्याला चाललोय, एवढं इमोशनल होण्याची काही गरज नाहीये. तुम्ही कुर्ल्याला नाही माथेरानला जाताय. काय? तुला कसं कळलं? तुझ्या बॉसचा फोन आला ना तेव्हा मीच उचलला, तेव्हा सगळं काही समजलं मला. पिलू, दैव दैव म्हणतात ना ते असं असतं बघ. नाही म्हणजे तुझ्या बायकोनी आमच्या सुनबाईंनी या प्लॅन मधनं मला आउट करायचं ठरवलं खरं, पण देव सगळं बघतोय बरं का. सासूबाई मी काहीही प्लॅन वगैरे केला नाहीये. इनफॅक्ट आधीच आम्ही दोघंच जाणार होतो. तुम्ही अज्युम केलं की आपण चौघे जण जाणार आहोत. शंतनू तुम्हाला नीट सांगू शकला नाही, तुझ्यामुळे झाले. अगं मग ठीक आहे की, जा की, कोण नाही म्हणतंय. अगं आता बागडायचे फिरायचे तुमचेच तर दोघांचे दिवस आहेत. आम्ही काय आता वैकुंठाच्याच प्रवासाला लागणार बहुतेक थेट. शी बाबा, तुम्ही असं सगळं बोलणार असाल ना तर मला जायचंच नाहीये. ठीक आहे, नको जाऊस, आपण जाऊया. हो आम्ही दोघं जातो. तुम्ही कसं जाणार? आता तुम्ही जाणार नाही म्हटल्यावर कुणीतरी जायला हवंच ना, मग आम्ही जातो. याला काय अर्थ आहे? हो का, म्हणजे सगळं हे बायकांसाठीच, पुरुषांसाठी काहीच नाही. नाही म्हणजे आता या चर्चेत स्त्री पुरुष हा वाद आलाच आहे. तर मला सांगा, घरातली कुठलीही गोष्ट रिपेअर करायचं काम पुरुषांनीच का करायचं, बायकांनी का करू नये? करेक्ट आहे. अरे आजची स्त्री जर का खांद्याला खांदा लावून काम करू शकते, पायलट होऊ शकते, तर मग मेकॅनिक का नाही होऊ शकत? हे बघा, घरातली छोटी छोटी रिपेअरची कामं असतात ना, ती पुरुषांची जबाबदारी असते. हं? हे बरे बघतोयस 21व्या शतकात ही असली भाषा. पुरुषांची कामं पुरुषांनी करायची, बायकांची कामं बायकांनी करायची. आम्ही चढवतो की नाही कुकर, जेव्हा तुम्ही दोघी बिझी असता? चढवतो की नाही? हा शंतनू, लहानपणी लंगोट पिवळे करायचा, दिवसाला 40 लंगोटांचं रंगकाम करायचा, भादर दाखवण करायचं, मिचकी नाही. थँक्यू. अरे रोज सकाळी कॉक उघडून पाणी येतंय का ह्याची वाट कोण बघत बसतं? आम्हीच की नाही. आणि ही कामं आम्हीच करायला हवीत, कारण ती बायकांची कामं नाहीच आहेत. सतत एकमेकांवर कुरघुडी करत भांडणाऱ्या या सासू सुनांना आज आम्ही ओपन चॅलेंज देतोय. अरे हिम्मत असेल ना तर करून दाखवा मिक्सर रिपेअर, नाहीतर म्हणा महाराज आमचं चुकलं, प्लीज मिक्सर रिपेअर करा. हा हिम्मत असेल ना तर बनवून दाखवा मेकॅनिक, नाहीतर मला रोज हवी तेवढी साखर घालून हवा तेवढा चहा मिळाला पाहिजे. चॅलेंज. ठीक आहे, स्वीकारलं मी तुमचं आव्हान. मी स्वतः सरिता मंत्री मिक्सर नीट करेन, मी स्वतः. आणि असा मिक्सर रिपेअर करेन ना की नाही तुमच्या तोंडात तुम्हाला बोट घालायला लावली ना तर नाव नाही लावणार सरिता मंत्री म्हणून. यशस्वी मेकॅनिक होण्याचं माझं सूत्र सांगत होते. अभ्यास, तुलना आणि भरणा. आता हे जे नवीन उपकरण आहे हे मी उघडून बघणार, त्याचा नीट अभ्यास करणार आणि मग या बिघडलेल्या उपकरणामध्ये ह्या दोघांची तुलना करणार. आणि मग ह्याच्यात असं काय मिसिंग आहे जे ह्याच्यामध्ये आहे ते मी शोधून काढणार. आणि मग ह्याच्यातली उणीव मी भरून काढणार आणि मग तयार होणार तुमचा जुना चार्जर नवा. वा वा आई वा. आई ती आईच नाही, म्हणजे जी 2 मुलांना रिपेअर करू शकते ती या अशा छोट्या गोष्टी अशा सोप्या पद्धतीने रिपेअर करू शकते. नाही आणि कोणीतरी म्हटलंच आहे, कर फरमाइये. इर्षाद आई सारखी मेकॅनिक साऱ्या जगात नाही, म्हणूनच मोबाईल आणि चार्जर नंतर शोधा माझी आई. वा 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 वा. असं कोण म्हणून गेलंय रे? बाबा अहो ते सोडा हो, ज्याने कोणी म्हटलंय तो आता गेला. नाही तुम्हीच तर म्हणालात ना. पण आई अगं तू या वयात मेकॅनिक झालीयस,
आय एम रिअली व्हेरी 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 प्राऊड ऑफ यू. थँक्यू. तर माझी अंकू, अरे 3 महिन्यांपासनं त्या साध्या नेल कटरचा एक स्क्रू लावता येत नाहीये हिला. बापरे, मग नख कशी कापते ती? मी कुरतडून देतो. ए चल रे झोपायला. काय ते मेकॅनिक व्हायचं भूत चढलंय. चला चला चला. तुला असंच वाटणार ग, कारण हिला काही जमत नाही ना, म्हणून जयफाट होतो तिचा. बाकी काही नाही. गुड नाईट. गुड नाईट. हा होईल, बरं होईल. हो, आता मस्तपैकी गरम गरम वरण भात खाऊन घ्या, मग बरं वाटेल. हे बघा, हे घ्या. अंकू, अगं आफ्रिकन भात कुठनं आणलायस तू? सासूबाईंनी मायक्रोवेव्ह रिपेअर केला ना काल. आमची ना चूक झाली की आम्ही तो मिक्सर वेळेत दुरुस्त केला नाही. आणि या सगळ्याची शिक्षा आम्हाला देताय तुम्ही. हे बघा, इथून पुढे तुम्ही कुठल्याच गोष्टीला, आणि जी गोष्ट खराब झाली नाही तिला तर अजिबात रिपेअर करायला जायचं नाही तुम्ही. ओके ठीक आहे. बरं बाबा, बरं. दादा, मी काय म्हणतो, यांनी जेवढ्या वस्तू बिघडवून ठेवल्यात ना, त्या रिपेअर करायला मी माझ्या मैत्रिणीला बोलवतो. ती एकदम छानपैकी रिपेअर करून देईल. चालेल. ए काय, ए गपरे. बाकी काही म्हणा, मिक्सर मात्र मी रिपेअर केलाय आणि त्याचं क्रेडिट मला मिळालंच पाहिजे. अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? मस्त. पिलू, तुला कोणाच्या हातचा नाश्ता आवडतो? तनू सांग ना की तुला माझ्याच हातचा नाश्ता आवडतो. मंत्री, तुम्हाला हिच्या हातचा नाश्ता आवडतो? मला मेदूवडा आवडतो. ज्या दिवशी अंकिताच्या हातचा मेदूवडा बनतो त्या दिवशी त्याला सरकारांच्या हातच्या सांबाराची जोड अत्यावश्यक असते. माझा पण मेदूवड्यात का बनवत नाही? ते काही नाही, ह्या घरात तेच होणार जे मी करणार. नाही, जे मी करणार तेच खाल्लं जाणार. हे बघ, मी तुझी सासू आहे. मी या घरात आल्याशिवाय तुम्ही सासू झाला असतात का? पण मी तुझ्या आधी आले या घरात, त्यामुळे मी जे म्हणणार ना तेच होणार. नो नो नो, हुकुमशाही चालणार नाही. एक काम करूया का, जिचा नवरा ही राणी पॉकेट मध्ये घालेल ती या घरची राणी होणार. मला मान्य आहे, मला मान्य आहे. पिलू, मला माहिती आहे तू माझी बाजू कधीच पडू देणार नाहीस. बाबा, पिंजऱ्यातून सुटण्यासाठी हा चांगला चान्स आहे तुमच्याकडे. मंत्री, राणी जिंकलीच पाहिजे. हा तनू, तुझ्या राणीसाठी तुला हे जिंकावंच लागेल. जिचा नवरा राणी पॉकेट मध्ये टाकेल तिचंच या घरावर राज्य. ती म्हणेल तीच पूर्व दिशा. बाबा, टर्न तुमची आहे. या, सुरू करा. नाही रे, तुझी तर नाही. कम ऑन तनू. आज सूर्य कसा नाही उगवला अजून? ही पश्चिम दिशा आहे आणि ही पूर्व दिशा आहे. सासूबाई, पण या घराची राणी मी आहे. माझं इथे राज्य आहे, त्यामुळे मी म्हणेन तीच पूर्व दिशा, तिथेच सूर्य उगवला पाहिजे. तुम्ही लादी पुसा. कमॉन 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 कमॉन. उगव बाबा, उगव. फास्ट. सूर्य उगवला, प्रकाश पडला. इथे पुसली का? थांबा. आडवा डोंगर. पिलू, आडवा डोंगर आला. माझा नमस्कार. उगव बाबा, उगव. पण राणी मलाच मिळणार. तनू, चल लवकर शोधूया राणी. चल चल. अहो मंत्री बसलात काय? चला ना शोधूया राणी. काय हे? शी. तनू, मंत्री. माधव मंत्री,
तुमच्या बरोबर फक्त कॅरम खेळायला बसायचं असतं, जिंकायला नाही. तरी तुमचा नेम कसा काय चुकला हो? शंतनू मंत्री, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, कॅरम खेळताना फक्त नेम महत्वाचा नसतो, त्याबरोबर लागणारी ताकदही तितकीच महत्वाची असते. म्हणजे तुम्ही हे मुद्दाम? जिच्या हाती राणी तीच घरची राणी, यामुळे वाद मिटणार नाहीये, बंड पुकारलं जाईल आणि त्याचा त्रास आपल्यासारख्या सामान्य जनतेलाच होणार ना. त्यापेक्षा ही राणी आता सापडणारच नाही कधी, याची काळजी घेऊया. अहो काय करताय, या की. राणी सापडत नाहीये. बाबा, यांच्या राणी प्रकरणात आपल्या पोटातले कावळे उपाशी तर राहणार नाही ना? तनू, पिल्लू, ए तनू, हा टी शर्ट किती बोर आहे रे, काढून दे ना मला. आईने दिलाय मला. हो की नाही? मग मला देऊन टाक, बघू तो परत. तिला आवडत नाही की नाही? दे. नाही नाही नंतर देतो ना, नंतर. नाही नाही काढणार. आता मी काढते. बापरे बापरे, पिलूच्या टी शर्ट वरती पाणी सांडलं. सासूबाई, पिल्लूच्या टी शर्ट वर पडलंय. अख्खा पिल्लू पाण्यात नाही सांडलाय. काय ते? हे बघ, लहानपणापासून मीच करते हे सगळं. सासूबाई, बात आहे तुमचा लहानपणाचा. सोडा. कसला तरी आवाज आला का गं? आवाज कसला येऊ दे, राणी मीच होणार आहे. मीच होणार आहे राणी. मला माहितीये ना, राणी मलाच मिळणार. काय सापडली का राणी? नाही ना, आता झाले असते मी राणी. आता मीही झाले असते राणी, मला सापडली असती तर. माहिती उभा कर, जा शोधा राणी. मी काय म्हणते सासूबाई, आता राणी नाही मिळत आहे तर तोपर्यंत आपण नाश्ता करूया का? हा, ही आयडिया मस्त आहे. मंत्री, तुम्हालाही दोघांना खूप भूक लागली असेल नाही? हो, खूपच खूपच. ह्या सगळ्या भानगडीत तुम्ही का उपाशी राहायचं ना दोघांनी? तुमचे नको हाल व्हायला. चल चल चल, आपण करूया. देऊन टाक त्याला. घे. शी, एक शब्द पण ऐकायचा नाहीये मला. सगळं संपलंय माझ्याकरता, सगळं. नका हो, नको बाबा, इतक्यात नका सगळं संपवू. अहो तर मी नाक घसे, पाया पडते. नका असं करू. काय काय संपलं म्हणजे काय? सांगितलं ना तुला, सांगितलं तुला. म्हणजे काय सगळं तुझंच ऐकायचं? पिल्लू, काय झालं, काय झालं बाळा? काय झालं? तुझ्या पिल्लूला आता तुझ्या या घरट्यात आता थांबायचंच नाहीये. पंख पसरून आकाशात भरारी घेऊन उडून जायचंय. पिल्लू, पुढच्या गा हंस केला, जगदर्शन कामेला. उडाला हो, उडाला पिल्लू. सुनबाई, अगं काय झालंय, काय इतका चिडलाय तो? तनूला त्याच्या ऑफिस मधल्या एका मुलीचा कॉन्स्टंटली फोन येत होता. सारखं आपला मला फोनवर शनाया कॉलिंग, शनाया कॉलिंग, शनाया कॉलिंग हे दिसत होतं. मग मला डोकं फिरलं. हो, त्या शनाया नावाची ना अशी जबरी दहशत आहे. बाबा मंत्री, अहो नका ना तिच्या मनात अशी दहशत बसव. सुनबाई, अगं पिल्लू असा नाहीये ग. हे बघ, पण संशयाचं भूत एकदा मनात बसलं ना की घरटी मोडायला वेळ नाही लागत. मी तुम्हाला सांगते, एक वेळ मला भूताची नाही भीती वाटणार, पण या ऑफिस मधल्या मुलींची मला जाम भीती वाटते. हो ना, तुला सांगतो, आमच्या ऑफिस मध्ये एखादी सुंदर मुलगी जर का माझ्या उजव्या बाजूला येऊन बसली ना, तर डाव्या बाजूला मला सरूच दिसायची. तुम्हाला सासूबाईंची भीती वाटायची, त्या मुलींची नाही. एक्झॅक्टली. तरुच्या उजवीकडे, डावीकडे, पुढे, मागे कुठेही मुलगी असेल ना तर मला इन्सिक्युअर वाटतं. अरे बाबा, तुम्ही अगदी योग्य वेळी संकेत दिलात हो मला. हे लक्षण घरटं मोडायचंच आहे हो. हॅलो, कोण आता हे हळवे बाबा? मध्येच कुठून आले? मध्येच नाही आलेत ग, असे आपल्या अवतीभोवती आहेत. हे बघ, हे बघ, हळवे बाबा.
हे बघ सगळीकडे चराचरात हलवे बाबा आहेत. निसर्गावर प्रेम करणारे हलवे बाबा. हलवे बाबा फार फार मोठी विभूती आहे. तुला सांगते, पिलूच्या वेळी आम्ही स्थळ बघायला जायचो ना, तेव्हा आमच्या पिलूला एक स्थळ पसंत पडायचं नाही ग. एकही मुलगी आवडायची नाही. हो की नाही? हो, कशी आवडणार? कारण रोज मी एक नवीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेऊन येत होते ना, त्यामुळे त्याची गुंतवणूक तर ऑलरेडी झालेली होती. माझ्या पिलूचं लग्न माझ्या मनासारखं झालं. माझ्या पिलूचा संसार व्यवस्थित झाला ना, मी आणि माझी सुनबाई नवस फेडू. 24 तास मौनव्रत धारण करू. काय दोघी? मला नाही जमणार. तुमच्या चुका तुम्ही फेडा. सॉरी, बाय. करूच गो सुनबाई. घरटी मोडतायत हो, घरटी मोडतायत. मंत्री काहीतरी करा हो, काहीतरी करा. मी भारावून गेलोय. मंत्री घरातला एक पुरुष बायकोवर चिडून निघून जातो या विचारानेच मी भारावून गेलेलो आहे. उडजागा हंस केला जगदर्शन कामेला. अरे बाबा. सुनबाई, काय झालं सासूबाई? अगं पिलू टिफिन न्यायला विसरला ग ऑफिसला, म्हणून मी त्याला आता फोन केला. तर मला नको इट्स ओके. शनायाने पिठलं भाकरी आणली होती, ती खाऊन मी आता सुखी आहे. शनाया पिठलं भाकरी? हो. मी त्याला आत्ताच फोन करते. नको सुनबाई, नको. असा राग डोक्यात घालून घेऊ नकोस. क्रोध अनावर झाला ना की घरट्याची एक काडी निघायला लागते. आणि त्या पहिल्या मजल्यावरच्या झांजुरक्यांच्या सुनेसारखं तुझं व्हायला नकोय मला. त्यांचं काय झालं? संशय सतत संशय घ्यायचे आपल्या नवऱ्यावर. शेवटी तिचा नवरा मुन्नी बरोबर पळून गेला. मुन्नी? हो. ती तर बदनाम आहे ना. अगं ती एक वेळ चालली असती ग, पण नाक्यावरच्या फुलवाली मुन्नी बरोबर पळून गेला तो. नाही, पण मी तनूला असं कुठे फुलं हार वगैरे काही आणायला पाठवत. अगं पण ऑफिसला तर पाठवतेस ना. एकदा का नवरा बायकोच्या कटकटीला कंटाळला ना की त्याला बाहेरचं पिठलं भाकरी सुद्धा आवडायला लागतं ग. नाही. आणि तुला तर माहितीये माझ्या पिलूला पिठलं भाकरी किती आवडत ते. बस सासूबाई, बात आता हा विषय बंद. आता आपण दोघी मिळून नवस फेडायला लागूया. हो ना? चालेल, मी सगळी व्यवस्था करते. हा, आणि लगेचच आपण संकल्प करूया. सासूबाई, हो खरंच खूप भीती वाटायला लागली हो. मी एक काम करते, तनू आला ना की त्याला लगेच सॉरी म्हणणार. पण कधी येईल तो? सासूबाई, मला खूप काळजी वाटते. मला खूप टेन्शन येते. नको एवढी काळजी करूस. येईल तो, येईल. हा, अगं दिवस हा म्हणता निघून जाईल. दिवसाचं ठीक आहे हो, पण काय सॉरी, ते खूप टेन्शन आलं ना, मला कळत नाही मी काय बोलते. आपण चला आपण नवस फेडून टाकू. पब्लिक रिलेशन. नाही ते काय झालं, ती अचानक आजारी पडली, त्यामुळे गोव्याच्या सगळ्या क्लायंटला मलाच सांभाळावं लागलं आणि मग तिच्याऐवजी मला जावं लागलं गोव्याला. पण तुला झप्पी न देता गेलो ना मी, म्हणून तिकडे असं कसं तरी होत होतं ग मला. म्हणून तिकडची कामं पटापट आटपली आणि फ्लाईटनी आलो. बघू बाई, एका झप्पीसाठी एवढा खर्च? नाही, माझ्यासाठी नाही, शनायासाठी केलंस ना हे सगळं? रेडियस का अंकू? अगं ती तर सतत मला दादा प्लीज हे कर ना, दादा प्लीज ते कर ना अशी रिक्वेस्ट करत असते सतत. वाव, तिला दादा म्हणते. रोनीची कृपा आपल्या. एक दिवस तो तिला माझ्याकडे घेऊन आला आणि म्हणाला, दादा ती आपल्या बहिणीसारखीच आहे, तिला काहीतरी जॉब दे. मग काय दिला मी जॉब, आणि मग तिने मला सुद्धा राखी बांधली. तसं असेल तर खरंच खूप सॉरी. यू आर रिअली माय क्यूटी पाय. बघा, हे असं आधीच करायला हवं होतं. हे मौनव्रत असताना सुद्धा इतका सोपा संवाद साधता येतो की नाही? हो ना, कधी कधी ना मुक संवादच बरा वाटतो नाही. पण पिलू, तू तिला सॉरी म्हणालास ना, मला खूप बरं वाटलं. सासूबाई, खरं सांगू का, मला बाबा माझा ऐका ना. बाबा अहो, तुम्ही तुमच्या मोबाईल ग्रुप मध्ये आलेल्या चित्राचे प्रिंट्स काढून त्यातले फरक शोधताय? हो, त्या मोबाईल मध्ये नीट काही दिसत नाही. असे प्रिंट आउट असले की सगळं कळतं व्यवस्थित. अहो मग तरी कशाला शोधायचं? नाही दिसत आहे तर सोडा ते. ऐका, आम्ही प्रॉब्लेम मध्ये आहे. सांगा ना बाबा, मी काय करू? साप सोड.
अहो एक आई आहे माझी आणि एक बायको आहे. तुम्ही सापसोड असं कसं काय सांगता हो बाबा? तुम्हाला कळतंय का? ए कदया, त्यांच्यावर साप सोड असं नाही मी म्हणतो. मग? हा चित्रातला साप सोड, कारण त्याच्याकडे सारखं सारखं बघून ना आपल्याला असं वाटतं की त्याच्यात काहीतरी फरक आहे, पण असा काही फरक नसतो. अरे खड्ड्यात गेला तुमचा साप बाबा. अहो या चित्रातले हे फालतू फरक शोधून काय मिळणार आहे हो तुम्हाला? का करताय हे सगळं? फालतू नाहीये हे, फायदेशीर असतं खूप. हे असे बारीक बारीक फरक शोधतच मी खूप काही शिकलोय, जे मला पुढे कधीतरी नक्की उपयोगी पडेल. काही काय बोलताय बाबा? हो माझा इथे प्रॉब्लेम काय सुरू आहे? तुम्ही काय बोलताय? तुझ्या जिमला विचारता. रोनी ऐक ना खूप प्रॉब्लेम मध्ये आहे रे मी. मला कळलाय मला प्रॉब्लेम, आणि त्या प्रॉब्लेमवर माझ्यासाठी सोल्युशन आहे. ग्रेट. हा सांग. हे बघ, तू ना दोघींमध्ये स्पर्धा घे, हा आणि त्या स्पर्धेत जो जिंकेल त्याला घेऊन जा. आयडिया चांगली आहे तशी, पण ये रोनी अरे ऐक ना. अरे पण स्पर्धा कुठली करायची? म्हणजे काय खेळ? गाणं. गाणं गाणं गाण्याच्या कॉन्सर्टला जाण्याकरता गाण्याची स्पर्धा. अरे कमाल आयडिया बाबा. थँक्यू 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 सो मच. येस रोनी. जीभ जीभ नाहीये एका सापाला. येस. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला, डीजेला. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला, डीजेला. गाण्याची स्पर्धा की नाचाची आहे? डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. ओके, तर वहिनीला पण मिळतोय 1 गुण. आता आपल्या समोर येतोय पुढचं गाणं. तनुनी माझ्यासाठी खरी खरी प्रेमपत्र लिहिली आहेत. खऱ्या भावना आहेत त्याच्यात. हे बघा. हे सगळं जपून ठेवलेस तू? ऑफकोर्स तनु. हे बघा हे बघा. प्रिय अंकु, कसं सांगू तुला, तूच समजून घेणार. घेणार म्हणाला. कॉलेज मध्ये असं घेणार. प्रेमावर फोकस करा, प्रेमावर फोकस करा. सुषमाई, थांबा. प्रेम प्रेम. तर प्रिय अंकु, मला तू खूप आवडतेस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. चंद्र तारे सुद्धा तोडून आणू शकतो. पिलू, माझं शोना किती गोड लिहायचं असेल रे तू. पण पत्रात माणसं खोटं बोलतात. हो, जसं तुम्ही याच्या शाळेतल्या चिठ्ठीत खोटं लिहिलं होतं आजी गेल्या म्हणून, तसंच ना. अंकू, माझी आजी खरंच गेली होती. ते तिसऱ्यांदा, पहिल्या दोनदा जेव्हा चिठ्ठी दिली तेव्हा ती खोटी दिली होती. त्यावर ना तुला शाळेत मार बसला होता, बाबांनी सांगितलंय मला. त्या मंत्र्यांचं ना काहीतरी करायला टाकलो. नाही नाही नाही, पण आईने खरंच खूप सोसलंय ग. मला खरंच वाईट वाटतं. आईला खरंच खूप त्रास झालाय. मला 1 मिनिट. त्यांनी सोसलंय, त्यांनी केलंय, त्या खोटं बोलल्या, पण माझं काय? मी किती खोटं बोलले माझ्या आईशी, तनूसाठी. रोज सांगायचे, आई आज मधुश्रीला भेटायला जाणार आहे, उशीर होतोय. आई आज बस पंक्चर झाली, उशीर होतोय. आई आज रिक्षाच नाही मिळाली, उशीर होतोय. मग त्याचं काय? आणि त्याच अंकिताच्या आईला जेव्हा कळलं की अंकिता तुझ्यासाठी खोटं बोलते, तेव्हा भावांना पाठवून दणकवलं होतं तुला. मला पण जावं लागेल. नाही. अरे मला माझ्या एका तमिळ मैत्रिणीला भेटायला जायचंय, कारण तिच्या घरी केळीची पानं घेऊन जायची. मग त्यानंतर जाऊयात ना आपण. अरे नाही, केळीची पानं दिली नाही तर ती जेवणार कशी? सॉरी दादा, पण मला जावं लागेल. यार रोनी थांब ना यार. तू आला काय अर्थ आहे? हो बघा ना कशा करताय या. नाही म्हणजे आतापर्यंत या दोघी माझ्या बरोबर या कॉन्सर्टला कोण येईल यावरनं कचा भांडत होत्या. पण आता हा हारा हिरणचा कॉन्सर्ट निघाला. तरी बरं झालं तुम्ही आत्ता ओळखलं. उद्या जाऊन जर या दोघींपैकी कोणी माझ्या बरोबर तिथे आलं असतं आणि तिथे आल्यानंतर यांना कळलं असतं की हा हरिहरणचा नाही, या हारा हिरणचा कॉन्सर्ट आहे, तेव्हा माझीच वाट लावली असती यांनी. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. कसं असतं बाळा, जितकी बारीक दृष्टी तितकी विशाल सृष्टी. चित्रांमधले बारीक 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 बारीक
फरक ओळखत ना मी माझी नजर तयार केली. आणि जीवनात शिकलेली गोष्ट कधी कुठे उपयोगाला पडेल ना काही नेम नसतो. तुम्ही ग्रेट आहात बाबा. मी ना तुम्हालाच घेऊन जातो माझ्या बरोबर या कॉन्सर्ट. अरे 4 चित्रांमधले 40 फरक ओळखायचे मला. आमच्या ग्रुपवर नवीन चित्र आलेली आहेत. ते फरक ओळखण्यासाठी मला पुढच्या आठवड्याभर अजिबात वेळ नाही. मी प्रचंड बिझी. ऐका ना, थोडा वेळ काढा ना बाबा. अरे आता कोण येणार आहे माझ्या बरोबर या कॉन्सर्टला? तू जा. तुम्हाला चालायचा प्रश्न कुठून येतो? त्याला चालतंय ना. उलट बोलू नकोस, कळलं ना. सासूला कधी आदराने वागवत नाही सहज. अगं पण निदान नवऱ्याला तरी आदराने वागव. आणि काय ग, तुझी आई सुद्धा तुझ्या वडिलांना अरे तुरे करते का ग? सासूबाई प्लीज हा, मी ऑलरेडी चिडली आहे. आई वडिलांना बोलून अजून मला चिडवू नका. का ग, तू जेव्हा माझ्या पिल्लूशी असं बोलतेस तेव्हा आई म्हणून मला वाईट वाटत नसेल का ग? तू चिडलीस ना तर मी डब्बल चिडेन. पण यापुढे माझ्या मुलाशी सन्मानाने वागायचं आणि अदबीनच बोलायचं. हे तुम्ही सांगताय? वा, कमाल आहे. आई का असं अचानक काय झालंय तुला? जाणीव झालीये मला. ही तुझ्याशी किती वाईट वागते ना याची मला आज जाणीव झालीये. तेव्हा यापुढे माझ्या मुलाशी अरेतुरे करायचं नाहीस. माझ्या मुलाला आदरानेच वागवायचं आणि अहोजाओच करायचंस. ठीक आहे, मी करीन. पण यालाच आवडत नाही त्याचं काय? हा अगं आई, आहोजाहोची काहीच गरज नाहीये ग. तू गप्पा बस. मी सांगते तसंच करायचं. तू माझ्या मुलाला अहोजाओ करायचंस. मला माहिती नाही काही. मला नाही जमणार. म्हणजे या आधी पण आपलं या विषयावर बोलणं झालंय तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात मला की मी तुला आठवण करून देत जाईन. पण तुम्ही मला आठवणच करून देत नाही. आणि माझ्या जिभेला सवय नाहीये, माझ्या तोंडातनं अरे तुरेच येतं. मग तुम्ही आठवण करायला हवी ना. अच्छा, म्हणजे मी तुला आठवण करून देत नाही का? नाही. मी कितीतरी वेळा डोळे वटारले, ओरडले, चिडले, तरी सुद्धा तुझ्या डोक्यात कुठे प्रकाश पडतोय? हा, कितीतरी वेळा तर लोकांसमोर मी पाहुण्यांसमोर हिला चिमटे सुद्धा काढलेत. पण हिच्या तोंडात अरे तुरे. म्हणजे बेसिकली काय सासूबाई की तुम्ही नीट आठवण करून देत नाही. चूक तुमची आहे. तुम्ही नवीन पद्धत शोधा ना आठवण करून द्यायची. आणि मी ना खूप दमून आली ऑफिस मधनं. प्लीज मला आत्ता त्रास देऊ नका. मी आवरायला जाते. कशामुळे काय? सासूबाईंनी अचानक ठरवलंय की आता मी शंतनूला आहोजाहो केलं पाहिजे. अगं पण नवऱ्यालाच आहोजाहो करायचं आहे ना, मग एवढं काय त्यात? प्रॉब्लेम काहीच नाहीये. मुद्दा एवढाच आहे की मला सवय नाहीये ग. आणि मला आवडतं अरे तुरे करायला. बरं, मला आता असं लक्षात आलं की जोपर्यंत मी आहोजाहो करत नाही त्या शांत बसणार नाहीये. काय आहे? कळत नाही? कानात काय वाजवते? हो, तुम्ही माझ्या मुलीवर का ओरडताय? लहान आहे ना ती. साधी पिप्पाणी तर वाजवली तिने. एवढा काय त्रास होतो तुम्हाला? सॉरी आता, सॉरी. नाही, तिच्या कानाची ना ट्रीटमेंट सुरू आहे ना म्हणून ओरडली ती. अच्छा, असं का? ठीक आहे, मी पण सॉरी. अंकिता, काय झालंय काय तुला? अगं केवढी ओव्हररिॲक्ट करतेस. उद्या रस्त्यावरून कोणी हॉर्न दिला तर अशीच ओरडणारच का त्याला? अगं श्री, या सासूबाईंनी माझ्या कानात इतके वेळा पिपाणी वाजवले ना तुम्ही कोणाच्याही अंगावर आता वैतागीन. मला एक कळत नाहीये, या मला सांगतायत मारे आहोजाहो करायला, पण या स्वतः बाबांची किती वाईट वागतात, किती अपमान करतात त्यांचा. ते चालतं आणि आम्ही आहो म्हणायचं. आहो शंतनू. अच्छा, म्हणजे मावशी खोड काढताय तर? हो, पण माझ्या अंगात काय कमी खोड्या आहेत का? मान सम्मान हवाय ना त्यांना. काय केलंयस तू? तू अंकुला पण आहोजाहो करायला सांगितलंस. आता ती मला सुद्धा तू जशी बाबांना तुसड्यासारखी वागवतेस ना तशी वागवते. हे बघ, तुझ्या बाबांना बाहेर मी नीटच वागवते. आणि इथे इथे बेडरूम मध्ये कशी वागवते? मी इथे कशीही वागेन. त्याच्याशी काय घेणं देणं आहे तुम्हाला? नाही नाही नाही. आणि मुळात मला हे कळत नाही मी यांना इथे कसं वागवते हे तिला कसं कळलं? कारण मी सगळं ऐकलंय. शे, तुला काही लाज लज्जा वाटते की नाही ग? दुसऱ्याचं बोलण्याचं खिडकीतून कुणी ऐकतं का प्रकट होऊन? अय्यो, मला लाज वाटत नाहीये. आणि तुमचं काय हो? आम्ही जरा दरवाजा उघडायला उशीर केला की लगेच खिडकीतून डोकावता. बरोबर आहे. आधी मी तुमचं दार ठोठवते, टक 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 टक, आणि ते नाही उघडलं तर मग मी खिडकीतून येते. तू डायरेक्ट खिडकीतून आलीस.
एक्झॅक्टली, म्हणूनच मी जरा वेगळं केलं. नाहीतर काय ना, तुम्ही परत मला म्हणाले शिबाई माझं सगळं कॉपी करते. हव्या त्या गोष्टी कॉपी करत नाहीस तू, बरोबर नको त्या गोष्टी कॉपी करतेस. जरा सांगितलं नवऱ्याला अहो जाऊ कर, तर ते नाही तुला करता येत. नवऱ्याला आदर दे, ते नाही करता येत. ओ सासूबाई, मला सांगू नका, आधी तुम्ही बाबांची नीट वागा. स्वतःला एकही शब्द नवऱ्याशी प्रेमाने बोलता येत नाही आणि मला सांगतायत. आणि मी माझ्या नवऱ्याशी कसं बोलायचं ना, हा माझा प्रश्न आहे. मग मी सुद्धा माझ्या नवऱ्याला कसंही वागवेन, तुझा काय संबंध? एक्झॅक्टली. हो, मग मी काय तुम्हाला अटी घातल्या होत्या का? तुम्ही चालात ना स्वतःहून पिपाणी वाजवत मला शिकवायला. कारण तूच सांगितलंस मला अहो जाऊ मला लक्षात राहायचं असेल तर मला आठवण करून द्यायला काहीतरी नवीन पद्धत शोधून काढा. म्हणून मी नवीन पद्धत शोधून काढली. त्यात काय एवढं? तुला शिकायची का पिपाणी? ये बाहेर, तू बाहेर ये ग, मग तुला शिकवते पिपाणी कशी वाजवायची. ये ये मी दाखवतेच तुम्हाला वाजवून. या ना, या. या या ये ये ये. अगं ये अगं अगं आत्ता अरे दिवाळीत करतात ना, का आत्तापासूनच दिवाळीची तयारी करतेस तू? सुनबाईंनी चॅलेंज दिलंय ना, फरसाणाचं 1 पाकिट तरी विकून दाखवा म्हणून. 50 पाकिटं विकून दाखवली ना तर ती म्हणाली मी ऑफिस मधलं काम घरी आणणार नाही. आणि ऑफिस मधलं काम घरी आणलं नाही की पिलूला तिला थोडा वेळ देता येईल ना. मग पण फरसाण कोण विकतय? आपण चकल्या विकायच्या. चकल्यांची 50 पाकिटं यू विकून दाखवते की नाही बघा. मला तुमचं ह्याच कारणासाठी कौतुक वाटतं. तुम्ही एकदा ठरवलं ना की करून दाखवताच. मी नाही करणार आहे, पण तुम्ही करायचंय. मी चॅलेंज तू घेतलंस, मी का काही करायचं? का म्हणजे लग्नाच्या वेळेला वचन दिलं होतं ना तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला मी साथ देईन म्हणून. मग आता तुम्हीच करायचंय. मी करीन चकल्या, फक्त ते जे काय मी करीन त्याला चकल्या अशी ओळख मिळेल का बाजारात? अजिबात करणं सांगू नका. पटापटा कामाला लागायचे आपण. चला 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 चला. आले आले ग आले. मीच आहे. हा सरी ते थांब. आले आले. येऊ का? येऊ का? ये ये. हा ये ग ये. या. हा तुझं काय विचारते तुझं? या बसा. हे बघा, हे काय आणलं आणि चकल्या आणल्यात. चकल्या कसं काय केल्या ग आधीमध्ये? मी चकल्या विकायचं ठरवलंय. अगं बाई, इतकी वाईट परिस्थिती आणली का मुलाने तुझ्यावर? खर्चाला पैसे देत नाही का ग मुलगा? नाही 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 तसं नाही. मी स्वतःच्या पार उभं राहायचं ठरवलंय. कुठला विषय कुठे नेता तुम्ही? हा बरं ते जाऊ दे सगळं. या चकल्या या. अगं बाई, दात साथ देत नाहीत ग माझे. कशा खाणार मी त्या? नको राहू दे. 1 पाकिट तरी ठेवा. 1 पाकिट ठेवायला काय हरकत आहे तुम्हाला? घ्या बघू. एवढं काय जाते त्यात? अशाच देतेस का? बर घेते. पण तुला म्हणून सांगते सरी ते, मला चकलीची चव अजिबात आवडत नाही. हा खाऊन बघा ना, आधी खाऊन बघा. आवडतील आवडतील. नाही आणि अगदीच वाटलं ना नाही खाता येते आपल्याला तर विकून टाका. ठीक. चला चला. ते मग ह्याचे पैसे तुला दे. येते मी. हा अजून पवारांकडे जायचंय, शिंद्यांकडे जायचंय, अजून कुठे कुठे जायचंय. अरे देवा, चकला ठेवा का? सुनबाई तिच्या समोर पिता नको उघडं पडायला लागलं. अय्या सासूबाई, हे काय? तुम्ही रस्त्यावर चकल्या विकताय? मग काय झालं? मला नाही हो कसली लाज वाटत. आणि बघितलंस ना, 1 तासात सगळी पाकिटं विकून दाखवलेली आहेत मी चकल्यांची. चॅलेंज दिलं होतंस ना मला. तू घरात बसून इतके फोन करतेस पॉलिसींचे, एक तरी पॉलिसी विकली जाते का? पण मी बघ सगळी पाकिटं विकून दाखवलीत. येश, हे 1 पाकिट ना असं विकून दाखवते मी तुला. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं होतंस त्याप्रमाणे घरात बसून पॉलिसीचे फोन करायचे नाहीत. आता ते बंद. जा जा, चहा ठेव जा. आम्ही आलोच हे पाकिट विकून. जा. एवढ्या कमी वेळात कशा विकल्या गेल्या असतील चकल्या? काहीतरी घोळ आहे. अगो जा. वाट
सरकार लावा लावा लावा. तुम्ही सरकार आहात म्हणून किती खोटं बोलता. आता ह्या चकल्यांचं काय करणार उरलेल्या. विकणार, ह्या पण विकणार. कुणाला. माझ्याकडे एक आयडिया आहे. कुठली. बंडा रौनक. तू कसं आलास. माने पुकारा और मैं चला आया. मुआ. हे अरे असं नको रे जाऊस. तो खिडकीतून येतोस ते ठीक आहे, पण असं जीन सारखा प्रगट नको होत जाऊस. किती आमचा जीन असलास ना तरी आम्ही जीन नाही जन्माला घातलेला. चकित बाबा. चकली चकली. शी, आता कामाचं बोलू का त्याच्याशी. बंडा, माझं एक काम आहे तुझ्याकडे. हा? तुझ्या मैत्रिणींची इतकी कामं करतोस की नाही तू, मग आज तुझ्या आईचं काम करणार की नाही. बोल ना. तुला आठवतं सरिता, माझ्या आईने एकदा आंबे विकायचं चॅलेंज दिलं होतं तुला. हो. आणि तू सगळेच्या सगळे आंबे विकून दाखवलेले होतेस. मग एक तू तुझ्या माहेरीच विकलेस, पण तू विकून दाखवलेस. म्हणजे तू मनात एकदा ठरवलंस की सगळं करू शकतेस. नाही हो, मी कर्तबगार असते ना तर एक पाकिट तरी खपवलं असतं आणि तुमच्या लाडक्या सुनबेला टेचाच सांगितलं असतं बघ म्हणून. आता ती माझ्या समोर मिरवणार त्या तिच्या पॉलिसीचे फोन घेत घेत, आणि मी काय करणार. काही करू शकणार नाही. बघते. हॅलो, सरिता मंत्री बोलताय का. हो. तुमचा मुलगा रौनक आहे ना, त्याच्या मैत्रिणीने मला तुम्ही बनवलेल्या चकल्या दिल्या. छान झाल्या होत्या चकल्या. मला आणखीन चकल्या देऊ शकता का. हो हो, मिळतील ना मिळतील. पण मला जास्त हवे आहेत, म्हणजे 50 पाकिटं हवी आहेत. 50 पाकिट. काय आहे ना, माझ्या बाबांचं दुकान आहे, त्या दुकानावर विकायला ठेवायचे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. देईन देईन. मी ना लगेच ऑनलाईन ट्रान्सफर करते पैसे. हो, लगेच लगेच. बघितलं का मंत्री. मगाशी तुमची लाडकी सुनबाई चिडवत होती ना मला, आता बघा कशी डिवसते तिला. सरिता, आत्ता बॅकफुटवर खेळत होतीस ना, आता हो हे बघ रोनी, मी तुला 1000 रुपये देतो आत्ता लगेच कॅश. पण ती डायरी आईकडून मला ढापून आणून दे प्लीज. ढापून. हो. म्हणजे चोरी कर. तू मला चोरी करायला सांगतोय. चोरी नाही रे, चोरी नाही. म्हणजे तुझं ते सोशल वर्क, तुझं ते सोशल वर्क समजून कर ना. असं काय लिहून ठेवलंय सर त्यात. काय लिहिलं होतं. अरे काय काय नाही लिहिलंय त्यात. हे बघ, ते सगळं मला आठवायचं सुद्धा नाहीये आता. प्लीज प्लीज तू फक्त डायरी. पण मला आठवतंय. काय. काल रात्री मी झोपलेलो असताना माझ्या स्वप्नात गोडबोले बाई आल्या होत्या. आम्ही झोपाळ्यावर बसलो होतो आणि लॉलीपॉप खात होतो. काय काय लिहायचंस तू. हे आणि अजून एक आहे, मी बबलगम खातो म्हणून लोणारे बाईंनी केसांचा बुचडा बांधायला सुरुवात केली होती. रोनी मला सांग, काय मी आईबद्दल काय लिहिलं होतं ते आठवतं का रे तुला. नाही. नाही का. का म्हणजे काय. मी सोशल वाचायचो ना. सोशल वाचायचं. हे बघ रोनी, मी आईबद्दल जे काही लिहिलं होतं ना ते तिला कधीच कळलं नाही पाहिजे. असं काय लिहिलंय सासूबाईंबद्दल. ए बंडा, पिलू. वा 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 वा. तू काय आजकाल स्वामी विवेकानंद वाचतोस की काय. नाही का. मग असं का उभा आहेत. बाबा तुम्ही काय करताय इथे. तुम्ही जा ना इथून. ऐक ना, एक सोशल मीडियावरचा लेख माझ्याकडे फॉरवर्ड आलाय, तुम्हाला तुला वाचून दाखवायचं. नाही मला काहीच वाचायचं नाहीये. मला वाचनाचा उभं आलाय. तुम्ही जा. असं नाही, वाचाल तर वाचाल. अरे शीर्षकही काय मस्त आहे. चोराच्या मनात चांदणे. नाही मला तरी वाचायचं नाहीये. तुम्ही मला फॉरवर्ड करा, मी नंतर वाचेन. तुम्ही जा इथून आता प्लीज. फॉरवर्ड करून मजाच नाहीये. मी आत्ता तुला इथे 5 मिनिटात वाचून दाखवतो. हा, अरे इतका असा लेख वाचला ना की असं कैवरून येते रे. असे ना अंगावर असे शहारे येतात. ऑलरेडी खूप शहारे आलेत माझ्या अंगावर. तुम्ही इथून जा बाबा, प्लीज जा ना. धक्का काय देतोस. या तुझ्या आजच्या पिढीला ना काही संस्कारक्षम ऐकायचंच नाही. कोणी ऐकायचंय. तुम्ही जा इथून प्लीज. मी शोधते डायरी. सासूबाई, काय म्हणताय सुनबाई. डायरी मिळाली. डायरी सापडली. हो. कुठे सापडली. ही काय इकडेच आहे. म्हणजे नाही म्हणजे मी काय म्हणतेय की माझ्याकडे आहे व्यवस्थित. मला आठवलं कुठे ठेवली आहे ते. मी म्हंटल होतं की नाही वेंदयेस 1 नंबरची म्हणून. कळलं तुला कळलं. बरं चला आता देऊन टाका मला. नाही नको माझ्याकडेच राहू दे. आता कार्यक्रमच करूया. कार्यक्रम.
हो, जाहीर वाचनाचा कार्यक्रम करूया ना. सासूबाई तुम्ही काहीतरी मस्त गोडधोड करा हो. करणार तर. माझ्या पिल्लूला गाजर हलवा खूप आवडतो. मेरे लाल के लिए आलू का पराठा और गाजर का हलवा आज मी करणारच. बनाती हूँ. बनवा बनवा. मेरे पिल्लू गाजर का हलवा. काय पिल्लू. हो, आपल्या पिल्लूंनी किती छान बालसाहित्य निर्माण करून ठेवलंय आणि आपल्याला ठाऊकच नव्हतं आतापर्यंत. सुनबाई वाचून दाखव हा आज. माझ्या पिल्लाची डायरी, एक अनोखं भावविश्व. हे काय? हे नाव आहे. मी ठरवलं आता. पिल्ला चालेल ना. मी जरा चक्कर मारून येऊ का बाहेरून? नाही, डायरी माझीच आहे ना, मी वाचली ऑलरेडी. नको नको, कशाला. इकडेच येईल ना चक्कर आता, म्हणजे होईल ना चक्कर. हा हा, तुझ्या पास्ट मध्ये वाचू ना. बंडा, सुलोजीला नाही का बोलवलंस तू? मी विसरलो, मी आलो सांगून. ए बाबा राहू दे ना, बस ना, बस 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 तू बस. बर. सुनबाई ओके. 8 मे 2001. आज मदर्स डे. आज बबलूनी मला टाचणी टोचली आणि मी कळवळलो. आई ग. सगळ्यात आधी आपल्या तोंडात आईचंच नाव येतं नाही का. माझी आई सरिता मंत्री, जगातली सगळ्यात गोड आई आहे. शंतनू गृहपाठ झाला का? शंतनू जेवलास का? अरे शंतनू सांभाळून असं काय करतोस? असं सारखं म्हणत असते. आई, तू माझी किती काळजी घेतेस ग, पण तुझी काळजी कोणीच घेत नाही. तुला वाचायला किती आवडतं, पण तुला वाचन करायला वेळच मिळत नाही. मी काय करणार आहे माहितीये का? मी ना तुझ्या वाढदिवसाला तुला एक पुस्तक गिफ्ट करणार आहे. आई, तू किती कामात असतेस ग सारखी. बघ ना, परवा पोळ्या करताना तुझ्या हाताला चटका लागला, पण मग मी तुझ्या हातावर फुंकर मारली. तुला किती बरं वाटलं, पण तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येत नाही ग. आई, तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि मला सुद्धा तुझ्यासारखंच स्ट्रॉंग व्हायचंय. आई, तू कधी कधी गुणगुणतेस. मला असं वाटतं की तुझा आवाज हा जगातला बेस्ट आवाज आहे.